महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताला घटना प्रदान करणारे डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा अशा थोर महामानवांना विनम्र अभिवंदन करते आणि आज जय जय अवंती व जय लोदेश्वर या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेला आपल्या सर्वांचे उमेदवार आणि मनातील उमेदवार असे माननीय राजेंद्रजी मोडक साहेब, सोबतच या आमच्या त्यामध्ये आणखी एक ज्यांनी आताच आपल्याला संबोधन केलं, त्यांनी सुद्धा एक पाऊल या विकासाच्या दृष्टिकोनातून मागे घेतलं आणि मतांचं विभाजन होऊ नये, माझा समाज मतांच्या विभाजनामुळे अडचणीत येऊ नये आणि या मतदारसंघामध्ये विकास कामही थांबू नये म्हणून माननीय हरीशभाऊ उईके यांनी सुद्धा एक पाऊल मागे घेऊन एक मोठी त्यागाची भूमिका निभावली। सोबतच या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आमचे काका माननीय दुधाराम काका सव्वालाखेजी, सोबत आमच्या सिनियर जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुंभरे, पंचायत समिती सदस्य आमच्या अस्मिताताई बिरनवार, इथे प्रामुख्याने उपस्थित माननीय शंकर काका चहांदेजी, सुभाष भाऊ तडसजी, लक्ष्मण काका उमाडेजी, बिरनवार गुरुजी आणि या विचार मंचावर माननीय आमचे मौद्याचे स्वप्नील दादा श्रावणकरजी आणि या विचार मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आदरणीय मंडळी, हमारे भैया आणि या माझ्या समोर या सभेला उपस्थिती ज्यांनी दर्शवली, ज्यांच्यामुळे या सभेला शोभा आली, असे सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, युवक वर्ग, मित्रमंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवर, अत्यंत चांगलं वातावरण आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवचैतन्य आणि परिवर्तनाची लहर आज या रामटेक विधानसभेमध्ये उफाळून आलेली आहे। नवीन दिशा, नवीन विकासाची धोरण आणि नेमका आम्हाला विकास म्हणजे काय याची आतुरतेने वाट पाहणारे सर्व रामटेक विधानसभेतील सर्व जनता आज नवीन परिवर्तनाची भाषा आज आपण सर्व इथे बोलायला लागलो। ही वेळ आपल्यावर का आली याचा विचार केला। या वेळेमध्ये आपण मागच्या 20 ते 22 वर्षापासून आपण असं काय बघितलं या आमदार साहेबांचं, हा प्रश्न स्वतःला आपण विचारला पाहिजे। आज हे रामटेक असो किंवा पारशिवनी हा धान उत्पादक यासाठी 20 वर्षातून एखाद तरी धान उत्पादक कार्यशाळा आमदार साहेबांनी लावली नाही लावली, पण मात्र मोठमोठ्या हिरोईनीला आणून लागन तर इथं नाचवणं झालं, पण आमच्या शेतकऱ्यांसाठी एकही कामाची कार्यशाळा त्यांनी लावलेली नाही। दूर कशाला जाता? ज्या पद्धतीने आज आपण शेगाव, शिर्डी, आज तिकडे कोल्हापूर, इकडे आपल्या याच्यामध्ये कोराडी कोराडी काही असो, कोराडी बावनकुळेंनी चमकवली आहे, चमकवली की नाही चमकवली। आणि आज त्याच धर्तीवर 20 वर्षापासून आपण स्वतःला आमदार म्हणून मोठ्या मर्यादा अधिकारांना मिरवतो आणि आज रामटेकच्या राम मंदिराची परिस्थिती काय आहे? काय आहे रामटेकच्या मंदिराची परिस्थिती? साधं एक शौचालय आमच्या माय माऊल्यांसाठी भगिन्यांसाठी शौचालय तुम्ही तिथं करू शकत नाही आणि हा म्हणे आमचा विकास आणि आम्ही आमदार आहो। अरे वाट, लाज वाटायला पाहिजे आपल्याला। नक्की बंधूंनो, आज फक्त परिवर्तन नाही, पण मोडक साहेब ही जनता जी आपल्यावर आज विश्वास ठेवून इथे थांबलेली आहे, बसलेली आहे, या जनतेला आपल्याला शब्द द्यावा लागेल की या मतदारसंघातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचं पुण्य आपण आमदार व्हाल आणि आमच्या बेरोजगाराला आपण रोजगार द्यावा। आमच्या माय माऊल्या अपेक्षेने आतुरतेने वाट बघतायत
की आम्हाला न्याय मिळावा, आमचा सन्मान व्हावा। कारण लाडकी बहीण खूप लाडकी बहीण वाजली आणि आताही वाजतच आहे, पण लाडकी बहीण याचा अर्थ हा होतो की महिलांना सन्मान खऱ्या अर्थाने मिळाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांचा परिवार सुखी झाला पाहिजे। आज दिवाळी सारखा सण आहे, या दिवाळीमध्ये किती आपल्या परिवाराने दिवाळी साजरी केली। लाडकी बहीण योजना आणता आणि आमच्या महिलांच्या ज्या आमच्या महिला घर चालवते त्या महिलांचा गॅस सिलेंडर 400 वरून 1250 वर करता योजना आहे। आमच्या महिलांचे जे यजमान आपले कापूस शेतकरी उत्पादक आहे, आमच्या महिलांच्या यजमानांच्या कापसाला तुम्ही 6000 न 7000 रुपये भाव देता आणि स्वतःला म्हणता 1500 रुपये देऊन आम्ही खूप मोठे तीर मारले, तुम्ही काही उपकार केले नाही। हा आमचा घामाचा पैसा आहे, हा आमच्या कष्टाचा पैसा आहे, हा टॅक्सच्या स्वरूपात आपल्या मंत्रालयामध्ये राज्य सरकारमध्ये जमा झाला आणि तो आमच्या महिला भगिनीला तुम्ही परत केला। उपकाराची भाषा करायची नाही आमदार, तुम्ही काही आपली 1-2 एकर प्रॉपर्टी इकली नाही आणि आमच्या महिलांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकले नाही, उपकाराची भाषा करायची नाही। रमेश भाऊ आपने सही बोला, या आमदार साहेबांना 3 एकर आपलं 30 कोटीची प्रॉपर्टी आज 300 कोटीवर नेलीच कशी नेली? 50 कोटी तुम्ही सरकार फोडून घेतले, पण त्याच्यानंतर 300 कोटीची प्रॉपर्टी तुमच्याकडे झाली। हे 300 कोटी बंधूंनो तुमचे आहे, त्याच्यामुळं आता या निवडणुकीमध्ये करावे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। काही आपल्याला जर आलं, काही आपल्याला घ्यायला मिळालं तर नक्की घ्या। चहा घ्यायचा, एखाद्याने चहा विचारला तर घ्यायचा, पण नक्की मतदान जर कोणाला करायचं असेल तर मतदान आपल्याला बॅटला म्हणजे मोडक साहेबांना करायचं। कारण खूप मोवापोवा करणे, खूप प्रोपगंडा करणे। मला एक गोष्ट सांगा, आपण एखाद भाऊ आणि बहिणीचं नातं कसं असायला पाहिजे? भाऊ बहिणीचं नातं आपुलकीचं सन्मानाचं असायला पाहिजे। आपले खासदार माननीय श्यामकुमारजी बर्वे इथे उपस्थित झाले, साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायला पाहिजे। भाऊ बहिणीचं नातं कसं असायला पाहिजे? एखाद आपला भाऊ बहिणीच्या आरतीमध्ये 1000-1500 रुपये ओवाळणीमध्ये टाकेल तर भाऊ काही गावभर दिंडोरी करणार नाही की माझ्या बहिणीला मी ओवाळणीमध्ये 1000-1500 दिले। पण आज आपल्या नात्याची खिल्ली या सरकारने उडवली आहे बंधूंनो, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज तुमचं नातं हे 1500 वर आपलं नातं नाहीये, आम्ही महिला आहो, आमचं मन उदार आहे आणि आमचं मन 1500 नाही तर 3000 देईन, पण तुमच्या कष्टाचे तुमचा सन्मान वाढवण्यासाठी देईन। आम्ही चॉकलेट देणार नाही, जे तुम्ही चॉकलेट 1500च्या टिकल्या तुम्ही आपल्याला देतात त्या। बहुजन समाज, ओबीसी समाज, दलित समाज, या समाजामध्ये तेढ निर्माण करायचं। रश्मी बर्वे आज अनुसूचित समाजाची महिला म्हणून लोकसभेमध्ये एक चांगलं नेतृत्व जाणार होतं, पण 2020 मध्ये आदरणीय केदार साहेबांनी जेव्हा रश्मी बर्वेला अध्यक्षपद दिलं आणि आपण सर्वांच्या साक्षीने सांगते, आमचे पती आता इथे खासदार म्हणून आलेले आहे, यांच्या नेतृत्वात आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वात माननीय मोडक साहेबांच्या नेतृत्वात 20 वर्षामध्ये जेवढे काम या आमदारांनी केले नाही तेवढे काम या जिल्हा परिषद मधून आपण करून दाखवलेले आहे आणि याची भीती या आमदाराला वाटली आणि म्हणून लोकसभेमध्ये मला जाऊ दिलं नाही। जलजीवनचं काम या गावामध्ये आपण केलं। मला असं वाटतं काका 4 कोटी का आपण 4,50,00,000ची योजना जलजीवन योजनेच्या माध्यमातून या गावामध्ये आम्ही दिली। आम्ही उपकाराची भाषा करत नाही, हे कर्तव्य आहे। तुम्ही निवडून दिला आम्हाला, आमचे काका 1.25 लाख काका यांनी जीवाचं रान केलं, अध्यक्ष असताना माझ्यापासून पूर्ण आराखडा मंजूर केला आणि या गावामध्ये आपल्याला सर्वांना शुद्ध पाणी मिळावं त्यासाठी आमचं कर्तव्य म्हणून आम्ही योजना आणली। आम्ही उपकाराची भाषा आम्ही करत नाही। आणि तुम्ही
एकाच कामाचं 5 वर्ष भूमिपूजन करू करू हा संपत नाही आणि दुसऱ्या वेळा निवडून आले तरी त्याच बोर्डाचं त्याच कामावर भूमिपूजन करता आणि स्वतःला म्हणता आम्ही हे काम केलं. फक्त बोर्ड लावणं भूमिपूजन करणं हा विकास होत नाही. विकास फक्त रस्ते नाले रोड हे करताना होत नाही बंधूंनो, तर हृदयामध्ये स्थान कमावं लागतं आणि ते स्थान कमवलेलं आहे आपल्या मोडक साहेबांनी कमवलेलं आहे. म्हणून आज सर्वांचे लाडके म्हणून मोडक साहेब म्हणून म्हणतात.